येशू डोंगरावर वचन सांगत असताना तो म्हणाला, जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. पहा प्रियानो, आपण या भौतिक जगामध्ये राहत असताना आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याबद्दल आपण जो शोक करतो हा सामान्य शोक आहे. आणि बायबलमध्ये जो शोक सांगितला आहे तो आपल्या असणाऱ्या पापाबद्दल आहे आणि आपण या जगात कसे राहतो, आपलं वर्तन कसं आहे याबद्दल आहे. इथे येशू आपल्याला सांगत आहे, स्वतःच्या पापाबद्दल शोक करणाऱ्यांचा संदर्भ देत आहे. तो म्हणतो, कारण त्यांना सांत्वन मिळेल. जेव्हा आपण आपल्या पापाबद्दल शोक करतो तेव्हा ते आपल्या अंतःकरणाला पश्चाताप करावयास लावते. कारण ईश्वर प्रेरित दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होते, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही. पण ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होते. इथे प्रियानो, जे ऐहिक दुःख आहे ते म्हणजे आपण या जगात असताना जे आपल्याबद्दलचं जगातलं जे दुःख आहे त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे. आपण या जगामध्ये राहत असताना ज्या दुःखाबद्दल आपण वाईट वाटून घेतो त्याच्याबद्दल जर आपण दुःख व्यक्त करत असेल तर ऐहिक दुःख मरणास कारणीभूत होईल असं म्हटलेलं आहे. होय प्रियानो, आपण या जगामध्ये राहत असताना आपल्या जीवनातील जी जागिक दुःख आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष नाही दिलं पाहिजे. कारण परमेश्वर रोमकरास पत्र 12:15 असं वचन असं सांगतं, जे आनंद करतात त्याबरोबर आनंद करा आणि जो शोक करतात त्याबरोबर शोक करा. पहा प्रियानो, येशू आपल्याला सांगत आहे, जे आपण शोक केल्यानंतर आपल्याला सांत्वन मिळणार आहे त्याबद्दल वचन आपल्याला सांगते, तो त्यांच्या डोळ्यातील सर्व अश्रू पुसून टाकेल आणि यापुढे मरण राहणार नाही. शोक, रडणे किंवा वेदना होणार नाहीत, कारण पूर्वीच्या गोष्टी निघून गेल्या आहेत. प्रकटीकरण 21:4. पहा प्रियानो, इथे पूर्वीच्या गोष्टी निघून गेल्या आहेत म्हणजे आपण जर शोक करून पश्चाताप केला तर आपलं तारण होईल आणि आपला नवीन जन्म होईल, जो येशूवर विश्वास ठेवणारा असेल. आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आमेन.